नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून राजाराम पाटील यांनी लिहिलेला एक लेख, अमेरिकेने बुडविलेले इराणी युद्धनौका सत्यनारायण पूजेने भारत वाचू शकत नाही. राजाराम पाटील हा लेख वाचून दाखवतो. आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आज आपले विचार व्यक्त करा. जगातील तेलासाठी युद्ध भडकले आहे. युद्धाला कोणते योग्य कारण न देता अमेरिकेने इराण या देशावर युद्ध लादलेले आहे. ही जागतिक हुकुमशाही आहे. आमच्या संविधानाने दिलेल्या अमूल्य मताचे अधिकार 500 ते 5,000 रुपयात विकणाऱ्या भारतीय मतदारांना आता घरगुती गॅस, डिझेल, पेट्रोल याच्या भडकलेल्या किमती लोकशाही म्हणजे काय हे शिकवित आहेत. अमेरिकन ट्रम्प हुकुमशाहीला प्रश्न न विचारणारे मोदी हे अमेरिकेचे गुलाम मित्र बनून देशाचे स्वातंत्र्य घाण टाकत आहेत. प्रश्न आम्हा सामान्य आगरी, कोळी, भंडारी, ओबीसीचा आहे. अन्यथा सकाळी 5 वाजता उठून लिहिण्याची तस्ती कशाला घेतली असती. आगरी कोळी समाजात अनेक दिग्गज सेट असताना आमची घरे, गावठाणे, शेतजमीन, शिक्षण, आरक्षण या प्रश्नावर लढणारे ओबीसी नेते दिबा पाटील यांचे गरीब नेतृत्व आजही मला लढण्याची प्रेरणा देते. त्याच्या विचाराचा वर्तमान ओबीसी विचारांचा महामार्ग आहे. लोकनेते दिबा पाटील यांनी स्वराज्यासाठी लढणारे छत्रपती शिवराय हे आमचे आदर्श मानले होते. आज अमेरिका साऱ्या जगावर हुकुमशाही गाजवण्यासाठी साम्राज्यवादी लढाई लढत आहे. त्यातील हवेतून हवेत चालणारे विमाने, क्षेपणास्त्रे हे आधुनिक विज्ञानाच्या विकासाची किमया आहे. आमच्या कोकणात आता लग्नसराई सुरू आहे. लग्नानंतर लगेच सत्यनारायण पूजा होत असतात. प्रश्न आमच्या मानवी मनातील जगण्यातील आधुनिक नवे शोध तर्क विचारांचा आहे. समुद्रात बुडाले साधू वाण्याची नौका सत्यनारायण पूजेने बाहेर काढता येते या पोट भरण्यासाठी भारतीय ब्राह्मणांनी बुद्धीने प्रेरलेले अंधश्रद्धा आहे. या असत्य विचारांनी आमच्या मुंबईच्या समुद्रात बुडाले एकही मासेमारी नौका सत्यनारायण पूजेने बाहेर काढता येत नसेल तर आम्ही सुशिक्षित तरुण मुले केवळ ब्राह्मण भटजी सांगतात ती कथा, पोथी, धर्म, श्रद्धा म्हणून का स्वीकारतो असा आहे. भारताच्या आमंत्रणावरून नौदल युद्ध सरावात आलेल्या आपला मित्र राष्ट्रांनी इराणी युद्धनौका आंतरराष्ट्रीय नियम मोडून अमेरिकेने बुडवी. आलेल्या पाहुण्यांचा आदर सत्कार करणे अर्थात अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती हिंदुत्व राष्ट्राचे कट्टर समर्थक माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी विसरले का? ज्या श्रीलंकेला आम्ही ओबीसी रामायणाच्या कथेने रावणाचे राज्य समजतो ते प्रत्यक्षात एकविरा माया पुत्र भगवान बुद्धांचे विचारांचे राष्ट्र आहे. त्यांच्याकडे भारतीय ब्राह्मणाने विचारांचे बुडालेले नौका सत्यनारायण पूजे बाहेर काढण्याचे, सत्यनारायण पूजेचे फसवे तत्वज्ञान नाही तरी माणुसकीच्या तत्वाने त्यांनी जहाजावरील बुडाऱ्या नाविक आरमारी जवानांना बाहेर काढून त्यांचे वाचविले. आम्ही आगरी, कोळी, ओबीसीच्या जीवनातील साधे निसर्ग तत्वज्ञान आम्ही विसरून या मूर्ख ब्राह्मणे लोकांच्या नादात का लागतो आहोत. बुडालेली नौका केवळ सत्यनारायण पूजे बाहेर काढता येत नाही हे अखंड सत्य आगरी, कोळी, आरमारी, सागरपुत्र, ओबीसी लोकात जेवढे माहीत आहे तेवढ्या साऱ्या भारतात कुणालाच माहिती नाही. नौका बांधणे त्या श्रीलंकेन, इजिप्त अर्थात साऱ्या जगात व्यापारासाठी चालविणे हा आमचा व्यापारी सागरी जागतिक इतिहास आहे. दुसरीकडे समुद्र उल्लंघन करणे पाप आहे असे आमचे छत्रपती शिवरायांनी सन्मानित केलेले सागरी आरमाराचा विरोध करणारा तत्वज्ञान ब्राह्मणी मनुस्मृती सांगते. नवे ब्राह्मण पेशवाई छत्रपती आरमार इंग्रजांनी हाताची धरून लुटले. हा देशाचा इतिहास आहे. हा देशद्रोह आहे, राष्ट्रद्रोह आहे. बुडालेली नौका देवाच्या पूजेने बाहेर काढतो हे सांगून लोकांना फसवणे, यासाठी पूजा सांगून दक्षिणा मागणाऱ्या भटजी विरुद्ध महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अंधश्रद्धा विरोधी कायद्याचे गुन्हा नोंदवितील का? प्रश्न देशातील लोकांना मूर्ख बनवण्याचा आहे. नवा किल्ला बांधल्यानंतर आरमार उभे करणाऱ्या छत्रपती शिवरायांनी कधी सत्यनारायण पूजा केली का? कोकणच्या समुद्र पोहणाऱ्या या राजालाही माहीत होते ज्याला पाण्यात पोहता येतो तोच सागरात तरतो, तोच कोळी, तेच आमचे ठाण्याचे कोळी नेते अनंत तरे. सत्यनारायण पूजा समस्त वृंदास विनंती आहे आपण उरण येथे यावे. आमचे मोरा आणि करंजा तसेच JNPT बंदरात बुडालेले मासेमारी नौका सत्यनारायण पूजेने बाहेर काढा. आमच्या महापूजा घालून सत्यनारायण पूजेचे नौका बाहेर निघाली तर अमेरिकन बुडविलेले इराणी युद्ध नौका बाहेर काढू.
आज घराघरात संपलेले गॅस सिलेंडर इराणी लोकप्रेमाने भरून देतील. भारताचा इंधन तुटवडा संपेल, पुन्हा मोदी सत्तेवर येतील. एप्स्टीन फाईलमध्ये महापाप करून बदनाम झालेले ट्रम्प यांच्यासोबत अनैतिक मैत्री आपले पंतप्रधान मोदी आणि देशाला माग पडलेली आहे. किंमत घराघरातील गृहिणी मोजत आहे. त्या बोलायला लागल्या, खास करून आमच्या आगरी कोळी महिला तर मोदी सत्ता बुडवणार, ती सत्यनारायण पूजेने वाचू शकणार नाही. समुद्रात बुडालेली नौका भटजीचा सत्यनारायण किंवा कोणताही देवा बाप बाहेर काढू शकत नाही. ती नौका काढण्यासाठी मानवी प्रयत्न किंवा आधुनिक क्रेन हवी. हे निसर्ग सत्य मानवी जीवनात उपयोगी आहे. कोणताही चमत्कारिक देव आगरी कोळी ओबीसी एसटी यांना वाचू शकत नाही. हजारो वर्षापूर्वी भगवान बुद्ध चारवाक्याने देव नाकारला. आगरी कोळ्यांनी याच मार्गावर जावे असे लोकनेते दिबा पाटील यांचे म्हणणे होते. आम्ही आगरी कोळी कराडी भंडारी देशाचे सागरी सीमांकांचे रक्षक आहोत. सत्यनारायण पूजा बुडालेल्या नौका बारू करू शकत नाहीत, हे सत्य आहे. स्वीकारणे म्हणजे आधुनिक विज्ञानवादी असे होय. चला लोकनेते दिबा पाटील यांच्या नव्या विचारांनी जगूया. लग्न, साखरपुडे, वाढदिवस, मानवी मृत्यू, पिंडदान विधी यातील सत्य शोधूया. महात्मा फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई सत्य शोधक होऊया. तसेच आई बाबा हेच सत्य आहेत. करायचे असेल तर त्यांची पूजा आज करा. भटजीची गरज काय? नमस्कार करा त्यांना आनंदाने. उष्ण अश्रू त्यांच्या डोळ्यात पडतील. जमिनीवर स्वर्ग सुख देतील तुम्हाला. मृत्यूनंतर स्मशानात जाळल्यानंतर राखच राहते. कोणत्याही देवाच्या पूजेने पुन्हा आईबाप नाही दिसणार हो. सत्य आहे तेच आहे. तुमची आई बाप पत्नी मुले मित्र परिवार प्राणी पक्षी निसर्ग हे जग पृथ्वी युद्धात जाळू नका. जपा हे जग. तुम्हाला प्रेमपूर्वक अपूर्ण करतो. तुमच्या चरणी विनंती. तुमचा भाऊ राजाराम पाटील यांचा लेख हा वस्तुस्थिती सांगणार आहे. आगरी कोळी भंडारी बहुजन समाजाने आता सत्यशोधक विचाराची कास धरणं गरजेचं आहे. हिंदुत्वाच्या भूमीकडे न जाता सकारात्मक दृष्टिकोन बघणं. आता जे काही युद्ध चालू आहे त्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये काय सामान्यांचे प्रश्न आहेत हे बघणं गरजेचं आहे. हे त्यांचे विचार आपण घेऊन पुढे जाऊया. या संदर्भात आपलं म्हणणं काय? कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.